हमारी यूनियन, हमारी यूनियन, हम सब, हम सब एकाच मिशन, एकाच मिशन। आमच्या ह्या एकूण 18 मागण्या आहेत. या 18 मागण्यांसाठी आज संपूर्ण महाराष्ट्रभर हा धरणे कार्यक्रमाचं आंदोलन केलेलं आहे आणि देशभर संप आहे. जुनी पेन्शन लागू करा आणि विविध मागण्या आहेत 18 आमच्या त्या हे करा, नाही तर आम्ही बेमुदत संपावर जाऊ. हे केलं तर पुढे भविष्यात मोठा लढा उभारला जाईल आणि वेळ आली तर बेमुदत संपावर सुद्धा जाण्याचा निर्णय घ्यावा लागेल संघटना. नमस्कार, मी श्रुती. नवराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे. ठाण्यामध्ये कोर्ट नाक्याजवळ धर्मराज्य पक्षाकडून आंदोलन केलं जाते. ते आंदोलनामागचं नेमकं कारण काय हे आज आपण राजन राजे यांच्याकडून जाणून घेणार आहोत. काय नेमकं कारण आहे या आंदोलनाचं? पहिलं म्हणजे फक्त धर्मराज्य पक्षाचं आंदोलन नाही, इथे आयटकचे आमचे कृष्णा भोयर आहेत, महापालिका नेते जगदीश खैराली आहेत, सगळ्याच कामगारांचं हे आंदोलन आहे. या ज्या नवीन संहिता आल्या 4 काळ्या कामगार संहिता, यांनी जी काय मरणासन्न अवस्थेतली कामगार चळवळ होती तिच्या शवपेटीवर शेवटचा खिळा ठोकायचं काम हाती घेतलेलं आहे. आज देशभर कामगारांचा असंतोष उसळलेला आहे आणि दुसऱ्या बाजूला सरकार म्हणतंय की आम्ही कामगारांच्या हितासाठी हे 4 काळे कामगार कायदे आणले. याचा दुसरा अर्थ असा की बुलडोजर फिरवला जातो हा मुसलमानांना आवडतो, शेतकऱ्यांना उद्ध्वस्त केलं, शेतात उद्ध्वस्त केलं जातं ते शेतकऱ्यांना आवडतं आणि कारखान्यात गुलामगिरी आणली जाते हे कामगारांना आवडतं. असं कुठलं तरी अजब तरकट या भाजप संघीय सरकार भांडवलदार दार्जिण्या सरकारचं आहे. या 4 कामगार काळ्या कायद्यांमुळे युनियन ही संकल्पनाच हळूहळू नष्ट होईल. कामगारांच्या जगण्यातलं स्थैर्य जाईल, त्यांच्या जगण्यातली सुरक्षितता जाईल. पगार तर अगोदरच नाहीसा झालेला असेल, संबंध तुटपुंजा पगारावर त्यांना जगावं लागेल आणि म्हणून या सगळ्या काळ्या संहिता रद्द व्हाव्यात म्हणून आज आम्ही इथे जमलेलो. तो देशव्यापी आंदोलनाचा एक भाग. 4 काळ्या कामगार संहिता नेमक्या कोणत्या आहेत? लेबर कोड ऑन वेजेस, लेबर कोड ऑन इंडस्ट्रियल रिलेशन्स, लेबर कोड ऑन हेल्थ सेफ्टी ऑक्युपेशनल हॅझार्ड्स आणि लेबर कोड ऑन कुठला होता सोशल सिक्युरिटी वगैरे. ह्या निषेधामुळे काहीतरी कुठेतरी उत्तर मिळेल का ह्याचं, असं तुम्हाला वाटतंय का? कारण शेवटी कसं हे आपला देश अजून तरी लोकशाही प्रधान अजून तरी आहे, कागदावर तरी आहे. निवडणुका ईव्हीएमच्या बळावर जिंकल्या जातात, काळ्या पैशाच्या बळावर जिंकल्या, तो जरा वेगळा मुद्दा आहे. या देशात चीन सारखी अवस्था नाही, उत्तर कोरिया सारखी नाही, व्हेनेझुएला सारखी नाही. अजूनही आपल्याला आवाज उठवता येतो. त्यामुळे आमच्या रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत आणि शेवटचा श्वास असेपर्यंत कामगार देशाचा मालक आहे, तो संपत्तीचा निर्माता आहे. त्यामुळे त्याच्या वतीने तोच मोठा बहुसंख्य मतदार आहे, त्याच्या वतीने आम्ही हा आवाज उठवतोय. कामगार जागा झाला तर या लोकशाही देशात कुठल्याही, भारतातच काय, कुठलंही असं कामगार विरोधी भांडवलदार धार्जिणं सरकार सत्तेवर राहू शकत नाही. त्यासाठी हे आंदोलन. सध्या देशामध्ये जी काही परिस्थिती तयार झालेली आहे त्याला प्रचंड विरोध कामगार क्षेत्रातच नव्हे सर्व क्षेत्राचा आहे. ज्या पद्धतीनं भांडवलदारांना प्रोत्साहन देण्याकरता कामगार कायद्यामध्ये बदल केलेले आहे ते कामगार क्षेत्र मोडीत करण्याकरता हे सगळं सुरू आहे. त्याचबरोबर म्हणजे कामगाराच्यावर एकट्यावर हल्ला नाही आहे, तर शेतकऱ्यासाठी सुद्धा जे काही आता अमेरिकन शेतकऱ्यांची काही उत्पादन आहे ते भारताला जे आता त्यांनी इथे इम्पोर्ट करण्याकरता जी परवानगी दिलेली आहे त्यामुळं मोठा शेतकऱ्यावर परिणाम याचा होणार आहे. आणि म्हणून संघटित क्षेत्रातल्या असंघटित क्षेत्रातल्या कामगारांनी या देशाची निर्मिती केलेली आहे आणि त्यांनाच मोडीत करण्याचा जो काही प्रयत्न आहे चालू आहे आणि त्यामुळे प्रचंड असंतोष सुरू आहे. सगळ्यात जास्त म्हणजे परमनंट स्थायी स्वरूपाचे कामगार कमी करून कंत्राटी कामगाराची जी काही भरती मोठ्या प्रमाणावर देशभर चालू आहे आणि कंत्राटी कामगाराचं शोषण ज्या पद्धतीनं सुरू आहे त्याला प्रचंड विरोध देशभर आहे आणि महाराष्ट्रात सुद्धा आहे. आणि महाराष्ट्रात फक्त डाव्या चळवळीतल्या संघटना नाही तर सर्व संघटना या कामगार कायद्याच्या बदलाच्या विरोधात आहे. आम्ही एकत्रित लढतोय आणि दिवसेंदिवस हे आंदोलन अधिक तीव्र होतं. 12 फरवरीचा संप, देशव्यापी संप हा अनेक ज्या काही कामगार विरोधी घटना आहेत त्याच्या विरोधात हा संप आहे.
शेतकरी विरोधात जे निर्णय घेतले गेलेले आहे त्याच्या विरोधात संप आहे. प्रचंड प्रमाणावर भारतामध्ये बेरोजगारी वाढलेली आहे. त्यालाही विरोध याच्या संदर्भात माध्यमांनी आम्ही करतोय. ते सरकारने काळे कायदे आणले ते रद्द करायला पाहिजे. इथे सगळ्या अंगणवाडी शेतकरी संघटनेच्या महिला आलेल्या आहेत. आज सरकारने जे नवीन धोरण आणले की अमेरिकेचे शेतकरी इथे येऊन सगळे धान्य विकणार. जर आपल्या देशामध्ये जर शेतकरी सोयाबीन आणि कापूस जर पिकवत असेल तर शेतकऱ्यांना काय मिळणार आहे? शेतकरी आजपर्यंत कितीतरी हजारो शेतकऱ्यांच्या आत्महत्या झालेल्या आहेत. शेतकऱ्यांच्या मुलांना नोकऱ्या मिळत नाही आणि तरुणांना नोकऱ्या म्हणजे नवीन कायदे आणल्यामुळे तरुणांना नोकऱ्या मिळत नाही. रोजगाराची कमी आहे, महागाई वाढलेली आहे. शेतकरी लोकांनी काय करतोय? कारण शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव मिळत नाही. आता सरकारचं धोरण हे नवीन आणलेले लागू केलेलं आहे ते आम्हाला मान्य नाही. जे शेतकऱ्यांसाठी महात्मा गांधी मनरेगा योजना होती त्या योजनेवर पण घाला घालण्याचा प्रयत्न सरकारचा चालू आहे. तो आम्हाला हाणून पाडायचा आहे. जोपर्यंत हा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत आमचे सगळे कामगार पक्ष शेतकरी पक्ष सगळे एक होऊन लढू आणि लढून आम्हाला जोपर्यंत न्याय मिळतो त्याचा आम्ही संप करू. आमच्या शेतकऱ्यांना अंगणवाडींना कामगार आणि युनियनला आम्ही न्याय दिल्याशिवाय राहणार नाही. हा आमचा आवाज सरकारपर्यंत गेला पाहिजे. महाराष्ट्र राज्य शासकीय मध्यवर्ती संघटना आहे आणि संघटनेच्या माध्यमातून आम्ही हे काळे झेंडे घेऊन जे 4 कायदे आहेत त्याला समर्थन देण्यासाठी आम्ही सगळे नाही रद्द समर्थन नाही म्हणत नाही काय बोलतात त्याला रद्द करण्यासाठी हे आंदोलन आहे. तसेच शासकीय कर्मचारी निमशासकीय व जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या ज्या मागण्या आहेत जिथे नागपूर अधिवेशन मध्ये उपोषणाला बसले होते माननीय देवेंद्र फडणवीस साहेब व माननीय वित्तमंत्री आता आपल्याकडे नाही आहेत पण स्वर्गीय अजितदादा पवार यांनी आश्वासित केलं होतं की आम्हाला वेळ देऊन तुमच्या मागण्या आम्ही मान्य करू म्हणून. परंतु काळाने घाला घातल्यामुळे ते काही वेळ मिळाला नाही आणि माननीय मुख्यमंत्री यांनी सुद्धा आमचे वरिष्ठ नेते काटकर साहेब चुळबुळे साहेब व इतर संघटनेच्या समन्वय समितीमध्ये ठराव झाल्याप्रमाणे ते आमच्या 17 मागण्या मान्य करण्यासाठी हे केलं होतं. वाहन चालकांवरती होणारा अन्याय वाहन चालक पदभरती रद्द केलेली आहे ती पुनर्जीवित शिपाई व वाहन चालक पुनर्जीवित करणे. परत लिपिक वर्गासाठी जे वेतन त्रुटीचे मुद्दे आहेत वर्ग 3 त्या वेतन त्रुटीवरती चर्चा करण्यासाठी जे 17 मुद्दे आमचे ठराविक दिलेले आहेत आमच्या संघटनेच्या माध्यमातून त्याच्यासाठी हा मोर्चा आणि आज निदर्शनं देऊन सरकारला सांगण्यात येणार आहे. यापुढे जर तुम्ही लक्ष दिलं नाही तर पुढे मोठा संघर्ष करून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा देण्यात येणार आहे. मॅडम, आजचं जे आंदोलन आहे हे संपूर्ण देशभर आंदोलन आहे. या आंदोलनात 11 मातब्बर संघटना सामील झालेल्या आहेत आणि संपूर्ण देशभर संप आहे. परंतु महाराष्ट्राची परिस्थिती संपाची नाही आहे कारण आचारसंहिता आहे आणि इतर काही गोष्टी आहेत त्याच्यामुळे महाराष्ट्रात संप करणं शक्य झालेलं नाही. परंतु जो देशभर संप आहे त्या संपाला पाठिंबा देण्यासाठी आज संपूर्ण महाराष्ट्रभर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 2 तासाचं धरणं आंदोलन आयोजित केलेले आहे. महत्त्वाची मागणी म्हणजे आमची आहे की जे 4 काळे कायदे आहेत कामगार कायद्याचे 4 काळे केलेले ते रद्द करावेत. श्रमशक्तीची जी नीती शासनाने ऐकलेली ती रद्द करावी मागे घ्यावी. आमचा जो PFRD बिल जे वाजपेयी सरकारने लागू केला नाही त्याच्यामुळे आमच्या लोकांची जुनी पेन्शन गेली ते PFRD बिल रद्द करावं. ते रद्द केल्याशिवाय आमच्या कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना जुनी पेन्शन मिळणार नाहीये. त्याच्यानंतर EPF कायद्याखालील जे लोक आहेत त्यांना पेन्शनचा लाभ अद्याप पाहिजे तसा मिळत नाहीये तो देण्यात यावा. वेतन आयोगाची 8व्या वेतन आयोगाची स्थापना महाराष्ट्र शासनाने करावी.